उन्हाळा नुकताच सुरू झालाय आणि अशातच पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उन्हाची चांगली झळ बसू लागली। अशातच नागरिक जे आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी जलतरण तलावाचा मार्ग जे आहे त्याच्याकडे वळत असतात। पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी स्विमिंग पूल आहेत, अर्थातच जे जलतरण तलाव आहेत एकूण त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत 14 जलतरण तलाव येतात आणि अशातच जर आपण पाहिलं तर एक धक्कादायक माहिती समोर येते। 14 पैकी जवळपास 4 जलतरण तलाव जे आहेत ते बंद आहे, म्हणजे या उन्हाळ्यात 4 जलतरण तलाव जे आहेत ते नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध नसणार आहे। सध्या आपण आहोत या 14 जलतरण तलावांपैकी मोहननगरच्या जलतरण तलाव या ठिकाणी। माझ्या मागचा हा सगळा तुम्ही परिसर पाहू शकता। नवीनच याचं काम जे आहे मागच्या वर्षी सुरू झालं होतं, मात्र अद्यापही याचं काम जे आहे पूर्णपणे सुरू झालेलं नाहीये। जरी आपण या ठिकाणी पाहत असोल स्विमिंग पूल जे आहे या ठिकाणी तयार आहे, हा टँक संपूर्ण रित्या तयार आहे, मात्र या ठिकाणी फिनिशिंगचं काम जे आहे ते अद्यापही झालेलं नाहीये, ते काम अर्धवट राहिलेलं आहे। आणि या ठिकाणी माहिती घेतल्यावर असं देखील समजतंय की ह्या जलतरण तलावाचं काम संपूर्णपणे एप्रिल महिन्यात पूर्ण होईल, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठेही या ठिकाणी नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाहीये। मार्च महिना असेल त्यामध्ये देखील एप्रिल महिन्यामध्ये हा जलतरण तलाव कधी सुरू होतो हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशातच आपण जर पाहिलं तर नुकत्याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडल्यात आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर नवीन नगरसेवकांची या ठिकाणी जी आहे ती जागा भरून निघालेली, मात्र आता नवीन नगरसेवक कधी या जागा ज्या आहेत या ठिकाणी येऊन पाहणी करून याचा पाठपुरावा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यंदाच्या उन्हाळ्यामध्ये मोहननगर परिसर असेल, या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर असेल, या ठिकाणच्या नागरिकांना या ठिकाणी स्विमिंग पूलचं दर्शन जे आहे ते होणार नाही। अशातच जर आपण पाहिलं तर एकूण 14 जलतरण तलाव या पिंपरी चिंचवड शहरात आहे, ज्यामध्ये आकुर्डी असेल, संभाजीनगर, मोहननगर म्हणजेच या ठिकाणचा चिंचवड गाव असेल, नेहरू नगर, त्याचबरोबर आयुक्त बंगल्यात एक स्विमिंग पूल आहे जो फक्त आयुक्तांसाठी राखीव आहे। त्यानंतर वदबुकमाडी असेल, बोसरीतील जलतरण तलाव असेल, यमुनानगर असेल, थेरगाव, पिंपरी, त्याचबरोबर कासरवाडी, काटेपुरम चौक आणि सांगवी असे एकूण 14 जलतरण तलाव ह्या पिंपरी चिंचवड शहरात येतात। आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 4 ते 5 जलतरण तलाव या ठिकाणी बंद आहे, ज्यामध्ये आकुर्डी येथील जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी लिकेजचा प्रॉब्लेम आहे, अनेक दिवसांपासून तो जलतरण तलाव त्या ठिकाणी बंद आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोहननगर येथील म्हणजे हाच जलतरण तलाव कामासाठी बंद आहे। त्यानंतर चिंचवडगाव येथील जलतरण तलाव त्या ठिकाणी देखील लिकेजचं काम आहे आणि त्याचबरोबर नेहरू नगरचं जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी देखील लिकेजचं काम सुरू आहे। थेरगाव येथील देखील सेम परिस्थिती आहे, त्या ठिकाणी देखील लिकेजचं कारण देत त्या ठिकाणचे जलतरण तलाव जे आहे ते नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आलेत। अशातच आपण पाहतोय उन्हाळ्यामध्ये जे नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी जलतरण तलावाचा मार्ग स्वीकारतात त्यांना कुठेतरी या ठिकाणी आता उन्हाची झळ बसताना आपल्याला पाहायला मिळते। या 14 पैकी 7 जलतरण तलावांचं खासगीकरण करण्याचा घाट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घातल्याचं समजतंय आणि अशातच जे जलतरण तलाव असतात त्याचे दर 10 रुपयापासून सुरू होतात, मात्र त्या ठिकाणी खासगीकरण झाल्याने त्या ठिकाणी 30 रुपये अधिक जे आहे नागरिकांनी या ठिकाणी मोजावे लागणार आहेत। आपण अनेक दुसरे जे जलतरण तलाव आहे ज्या ठिकाणी काय परिस्थिती आहे ते देखील त्याचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। मोहननगर येथील जलतरण तलाव पाठोपाठ आता आपण पाहतोय नेहरू नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जे जलतरण तलाव आहे ते देखील लिकेजच्या कारण देत जे आहे ते बंद ठेवण्यात आलेले आहे। हा सगळा जर परिसर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक देखील नाही, आजूबाजूला पालिकेचे कोणतेही कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही, मात्र या ठिकाणी नागरिक जे आहेत ते येतात आहे, जातात आहे, विचारपूस करतात आहे, मात्र त्यांना देखील या ठिकाणी कल्पना नाही की हे जे या ठिकाणचा जलतरण तलाव आहे ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मोहननगर येथील जे जलतरण तलाव त्याचं काम सुरू आहे, ते एप्रिलमध्ये सुरू होईल असं जे आहे ते सांगण्यात येते। या ठिकाणचं जर आपण पाहिलं तर अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जे जलतरण तलाव आहे हे देखील लिकेजचं कारण देत अनेक महिन्यांपासून या ठिकाणी ते बंद ठेवण्यात आले। त्याचबरोबर चिंचवडगाव येथील जलतरण तलाव असेल, आकुर्डी असेल, त्याचबरोबर थेरगाव येथील जलतरण तलाव असेल, असे एकूण 5 जलतरण तलाव या शहरातील बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि अशातच या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल या ऐन उन्हाळ्यात होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। शहरातील सुरू असलेल्या जलतरण तलावांपैकी एक असलेलं हे कासरवाडीचं जलतरण तलाव, माझा मागचा हा सगळा परिसर पाहू शकता, हेच ते कासरवाडी येथील जलतरण तलाव आहे। या ठिकाणी नेहमी या ठिकाणी नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते। उन्हाळा नुकताच सुरू झालेला आहे, मात्र अद्यापही या ठिकाणी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी आलेले नाही आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शहरातील 5 ठिकाणीचे जलतरण तलाव बंद आहेत, मात्र या ठिकाणी हा जो चिंचवडमधला परिसर आहे या ठिकाणचं मुख्य जलतरण तलाव असलेलं कासरवाडीचं हे जलतरण तलाव या ठिकाणी नुकतंच काम देखील झालेलं आहे, मात्र अद्यापही या ठिकाणी नागरिक जे आहे ते आलेले नाही आहे।
त्याला कारणं देखील आहेत. 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षा ते संपल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला जो युवा वर्ग आहे तो या ठिकाणी जलतरण तलावात या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर शहरातील जे अनेक जलतरण तलाव आहेत त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उन्हाळा सुरू झाला असला तरी देखील मात्र या ठिकाणी नागरिक जे आहेत या ठिकाणी जलतरण तलावापाशी पाठ फिरवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशातच काही जे प्रमुख ठिकाणी असतील, आकुर्डी, चिंचवडगाव, थेरगाव, त्याचबरोबर नेहरू नगर असेल, त्याचबरोबर मोहन नगर या ठिकाणचा जो भाग आहे त्या ठिकाणी जलतरण तलाव अद्यापही सुरू झालेले नाही आहे. त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून असं सांगण्यात येतं की एप्रिल महिन्यामध्ये जे आहे ते सगळे जलतरण तलाव सुरू होतील. मात्र फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या 3 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर हे जलतरण तलाव सुरू करण्यात यावे. मात्र या ठिकाणी हे जलतरण तलाव सुरू असताना देखील या ठिकाणी नागरिक जे आहेत ते अद्यापही आलेले नाही आहेत. आपण वेळोवेळी या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. या उन्हाळ्यामध्ये अजून कोणते जलतरण तलाव आहेत जे सुरू होणे बाकी आहेत ते देखील आपण तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोहोचत राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवराय प्रसन्न दर्डे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.